नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्मार्ट युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या प्लॉटवरती। या ठिकाणी तुम्ही आपल्या हरभऱ्याची क्वालिटी पाहू शकता। या ठिकाणी आपण प्लॉट कसा सेट केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हरभऱ्यावरती पहिली फवारणी आपण कोणती घ्यावी किंवा कोणती घ्यायला पाहिजेत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी हरभऱ्यावरती पहिली फवारणी आपण कोणती घेतली तर हे सुद्धा बघणार आहोत आणि आपण हरभऱ्याचे व्यवस्थापन कसे करतो हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचतील। सर्वात प्रथम आपण हरभऱ्यावरती फवारणी घेते वेळेस आपल्याला हरभऱ्याला फुटवे जास्त येण्यासाठी आपण कोणती टॉनिक या ठिकाणी घेतली पाहिजेत हे सुद्धा आपल्याला चांगल्या रीतीने आपल्याला याच्यावरती काम करायचे। त्यानंतर आपल्याला अळीनाशक आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वात जास्त जर आपल्याला नियंत्रण आपल्या हरभऱ्यावरती करायचे तर ते बुरशीनाशकवरती, कारण आपल्याला सर्वात जास्त आपल्या हरभऱ्याला बुरशीनाशकापासून या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट येणार आहे। म्हणजे आपल्याला जे आपल्या हरभऱ्यावरती मर रोग किंवा बुरशीजन्य रोग होऊन आपल्या हरभरा मर लागते, तर आपल्या यावरती कसं नियंत्रण करायचे आपण सविस्तर बघू। तर व्हिडिओ न स्किप करता बघा, जेणेकरून आपल्यापर्यंत चांगली माहिती आपण या ठिकाणी शेअर करू। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण प्लॉट कशा रीतीने या ठिकाणी सेट केलेला आहे। तर आपण आपला व्हिडिओ पहिली फवारणी झाल्यानंतर आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत। आपण कोणताही व्हिडिओ बनवण्या अगोदर आपण स्वतः आपल्या शेतामध्ये त्याचे रिझल्ट घेतो, त्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करतो। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिली फवारणी घेतलेली आहे। तर आपल्याला सर्वात प्रथम जे आपल्या हरभऱ्यावरती काम करायचे तर आपल्याला मर रोग म्हणजेच बुरशीपासून जे आपल्या पिकाला रोग होतो ते त्यावरती आपल्याला या ठिकाणी सर्वात जास्त काम करायचे। आपण या ठिकाणी बुरशीनाशक जे घेतलेले पहिल्या फवारणीसाठी आपण या ठिकाणी रोको हे बुरशीनाशक आपण आपल्या प्लॉटवरती घेतलेले, तर आपल्याला रिझल्ट जे 100% या ठिकाणी आलेला आहे। जवळपास आपल्या शेतामध्ये मर रोगची जी लागण होती थोडीफार जे लागलेली होती ती या ठिकाणी स्टॉप झालेली। त्यानंतर आपल्याला हरभऱ्यावरती जर काम करायचं म्हटलं तर आपल्याला हरभऱ्याचे फुटवेसुद्धा या ठिकाणी चांगले आले पाहिजेत। तर त्यासाठी आपण कोणते टॉनिक जे आपल्याला या ठिकाणी बेस्ट असेल तर या ठिकाणी आपण बायोविटा एक्स हे आपण टॉनिक या ठिकाणी वापरलेलं आहे। त्याचंसुद्धा आपल्याला रिझल्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आपल्या झाडाचे जे फुटवे या ठिकाणी फुटण्यास सुरुवात जे चांगल्या क्वालिटीमध्ये झालेले। त्यानंतर आपण या ठिकाणी अळीनाशकसाठी आपण या ठिकाणी इमामेक्टिन बेंझोएट 5% आपण या ठिकाणी घेतलेले आहे। आपल्याला अळीचं एवढं काही हे जास्त प्रादुर्भाव नसल्यामुळे आपण या ठिकाणी इमामेक्टिन बेंझोएट 5% मध्ये आपण या ठिकाणी वापरलेलं आहे। त्याचासुद्धा आपला रिझल्ट या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, अशा रीतीने आपण आपल्या हरभऱ्याची पहिली फवारणी घेऊ शकतो। तुम्हाला जर यामध्ये खत या ठिकाणी वापरायचे असेल तर आपण 19-19 हे आपण खत या फवारणीमध्ये वापरू शकतो। त्याचासुद्धा आपला रिझल्ट या ठिकाणी आपल्या झाडाची वाढ फास्ट होण्यासाठी आपण करू शकतो। किंवा तुम्ही सेकंड जी फवारणी घेत असाल, दुसरी फवारणी आपण घेतो त्यामध्ये तुम्ही हे खत घेऊ शकता, त्याचा आपल्याला रिझल्ट पुढे मिळेल। या ठिकाणी आपण 3च कॉम्बिनेशन या ठिकाणी घेतलेले, जसं की तुम्हाला या ठिकाणी मी सांगितले रोको, त्यानंतर बायोविटा एक्स आणि इमामेक्टिन बेंझोएट 5%। या ठिकाणी आपण हे 3 कॉम्बिनेशन घेऊन या ठिकाणी आपण पहिली फवारणी आपल्या हरभरा पिकावरती घेतलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, लाईक शेअर कमेंट नक्की करा। चला तर भेटूया अशाच कुरकुरीत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।